धनश्रीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। म्हणजे जेमतेम 8 ते 9 जणांना पुरेल एवढी आज आपण पावभाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण बटाटा, मटर, फ्लावर आणि बीट, एक मोठा बीट आणि अर्धा किलो बटाटे, अर्धा किलो मटर आणि पाव किलो फ्लावर हे असं आपण उकडून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे। ते आपल्याला नंतर यूज होणार आहे त्याचं पाणी। नंतर हे आपण स्मॅश करायचं। त्यासाठी एक 6 मोठे कांदे घेतलेले आहेत, 5 मोठे टोमॅटो घेतले आहेत, शिमला मिरची एक मोठी शिमला मिरची घेतली आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे। हा पावभाजी मसाला आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि बटर घेतलेलं आहे। इथे आपण हे साहित्य आपलं झालेलं आहे आणि इकडे आपण टोप गरम केला आहे, त्याच्यात आपण तेल घालूया आधी। ह्याच्यात आपण तेल घातलेलं आहे आणि आता बटर घालूया। तेल आणि बटर दोन्ही घालायचे आपल्याला। तोपर्यंत एका साईडला हे स्मॅशरने स्मॅश करायचं। गॅस मी थोडा वाढवते आहे। ते बटर चांगलं व्यवस्थित विरघळलं पाहिजे। मग त्याच्यात आधी आपण कांदा टाकणार आहोत आणि नंतर लसूण आल्याची पेस्ट टाकायची, कारण मग तो लसूणाची पेस्ट भांड्याला चिकटते। त्यामुळे पहिले आपण ह्याच्यात कांदे टाकायचे। चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला हे कांदे भाजायचे। हे बघा, आता आपला हा कांदा चांगला लालसर भाजलेला आहे। आता आपण त्याच्यात ही आलं लसूण पेस्ट टाकूया। आता आपण हे टोमॅटो बारीक चॉप केलेले, तुम्ही मिक्सरला पण लावू शकतात, हे आता आपण चांगले फ्राय करायचे आहे। याच्यामध्ये चांगलं मिक्स करूया। आता हे आपला कांदा टोमॅटो चांगला शिजत आलेला आहे। बघा, तुम्ही बघू शकता पाणी सुटलंय व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा लाल तिखट टाकणार आहोत, लाल मिरची पावडर आणि हा पावभाजी मसाला टाकणार आहोत। थोडा आता टाकायचा आहे, थोडा नंतर वरून टाकायचा आहे आपल्याला। आणि ही शिमला मिरचीची कापलेली ती पण आपण टाकायची। एक जवळजवळ 10 मिनिटं आपल्याला हे चांगलं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे, झाकण मारून। चांगलं व्यवस्थित मिक्स करूया आपण, कारण शिमला मिरची चांगली शिजली पाहिजे। त्यामुळे एक जवळ 10 ते 15 मिनिटं आपण शिजायला देणार आहोत आणि नंतर स्मॅशरने स्मॅश करायचं।
तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवू. आता तुम्ही बघू शकता मस्त पाणी सुटलेलं आहे, कलर पण मस्त आलेला आहे. आता ह्याच्याने आपण स्मॅशरने याला स्मॅश करूया. त्याच्यात थोडं थोडं आपण पाणीही घालू शकतो. जर आपल्याला वाटत असेल की खाली चिकटतंय लागतंय, तुम्ही पाणीही घालू शकता. तर हे बघू शकता स्मॅशरने चांगलं शिमला मिरची म्हणा हे सगळं स्मॅश करायचं आहे. बघा आता आपण बघू शकतात स्मॅशरने चांगलं स्मॅश झालेलं आहे. बघा मस्त एकत्र झालं आहे सगळं. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे स्मॅश केलेलं जे आपलं बॅटर आहे ते आपण टाकणार आहोत. आणि हे जे पाणी आहे हे बघा जे आपण गाळून घेतलं होतं फ्लावर बटाटा तेही आपण सगळं टाकायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा आता आपण हे बघा व्यवस्थित मस्त ही आपण चांगली रगडलेली आहे भाजी. आता ह्याच्यात आपण हे मी 2 चमचे तरी हे मीठ टाकते आहे, तुम्ही तुमच्या अंदाजा मीठ टाका. ह्याला पण आपण चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं वाटते की थोडी जाड झाली आहे तर पावभाजी तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणीही टाकू शकतात, पण मला ही आमच्यासाठी बरोबर वाटते म्हणून मी ह्याच्यात पाणी जास्त ॲड नाही केलं. मगाशी तुमच्यासमोर जेवढं घातलं तेवढंच ॲड केलं. हे बघा तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे. आता हे आपण 10 मिनिटं जरा एक वाफ येण्यासाठी ठेवून देऊया. 10 ते 5 मिनिटं ठेवून देऊया झाकण ठेवून. हे बघा मस्त एक वाफ आलेली आहे आपल्या पावभाजीला. हे बघू शकता 5 ते 10 मिनिटं जरा गॅसवर ठेवलं होतं मी. आता त्याच्यामध्ये आपण मी मगाशी बोललेली जसं थोडं बटर, जो मगाशी ठेवलेला जो मसाला पावभाजी मसाला हा थोडा वरून टाकायचा आपल्याला आणि परत एकदा चांगलं ढवळायचं आहे जे त्या बटरचा स्वाद येण्यासाठी आणि थोडासा अजून मसाला टेस्ट येण्यासाठी आपण हा टाकणार आहोत. चांगलं व्यवस्थित सगळीकडे मिक्स करायचं आहे आपल्याला. हे बघा थोडे वाटाणे पण दिसत आहेत, मॅश पण छान झालेलं आहे, वास पण खूप छान येतोय. ही पावभाजी आपल्याला जवळजवळ 8 ते 10 जणांना आरामात पुरू शकते. आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने आपली ही पावभाजी झालेली आहे. आता आपण त्याला गार्निश करूया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मस्त पावभाजी छान तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.